महायुतीमध्ये मिठाचा खडा पडू शकतो तर नवाब मलिक यांच्यावरनं, जर का नवाब मलिक असतील तर युती होणार नाही हे भाजपने स्पष्ट केले। शिवसेनेने सुद्धा सुरात सूर मिसळलाय। त्यामुळे आज नेमकं काय झालं तर आज शिवसेना, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांची जागा वाटपासंदर्भात एक स्वतंत्र बैठक पार पडली। या बैठकीनंतर चित्र काय समोर आलं तर जे एकनाथ शिंदे मुंबई महानगरपालिकेत 125 जागांसाठी आग्रही आहेत, त्या एकनाथ शिंदेंना पहिली ऑफर जागा वाटपाची भाजपकडनं केवळ 52 जागांची देण्यात आली। तसा प्रस्ताव सादर झाल्याचं कळतंय। शिंदेंची ताकद असलेल्या 52 जागा किंवा 52 वॉर्ड हे शिवसेनेला सोडण्याची भाजपची तयारी असल्याचं कळतंय। शिंदेंच्या शिवसेनेत 2017 साली निवडून आलेले जवळपास 47 नगरसेवक आहेत। दरम्यान भाजप आणि शिवसेनेत येत्या गुरुवारी वॉर्ड निहाय सुद्धा चर्चा होईल आणि त्याद्वारे जागा वाटपाची निश्चिती केली जाईल अशी माहिती आहे। पण भाजपनं थेट आकडेवारी शिवसेनेसमोर ठेवत 52 जागांची पहिली ऑफर दिल्याची माहिती आहे। शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे सध्या आपल्या सोबत आहेत। शीतलताई, पहिली ऑफर 52 जागांची आहे असं कळतंय, तुम्ही आग्रही आहात 125 जागांसाठी। पहिली प्रतिक्रिया काय या ऑफर नंतर? मला असं वाटतं जे आकडे आपण दाखवतात हे आकडे निखालस खोटे आहेत। अशी कुठलीही नंबर्सवर चर्चा झालेली नाही। या बैठकीत फक्त एवढंच 227 जागा ही महायुती लढवणार आहे आणि जास्तीत जास्त आपण जागा कशा निवडून आणू शकतो, 150+ आपण कसे होऊ शकतो, मुंबई महानगरपालिकेवर मराठी महापौर महायुतीचा कसा बसवू शकतो, यासाठी कामाचं वाटप कसं करायचं आहे, त्याचप्रमाणे मायक्रो प्लॅनिंग कसं करायचं आहे, या संदर्भातली प्राथमिक चर्चा झालेली आहे। कोणाला कोणी किती जागा लढवाव्यात यावर कुठलीही चर्चा झालेली नाही। मला वाटतं हे जी बातमी आहे ही दिखालस खोटी बातमी आहे असं मी ठामपणे सांगू शकतो। तुम्ही माहिती नाकारताय, पण एकंदरीत किती जागांसाठी, अगदी थोडक्यात सांगाल, किती जागांसाठी आपला पक्ष आग्रही आहे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत? बैठक प्राथमिक होती, यामध्ये जिंकणार आपण ज्या जागा लढवणार त्या कशा पद्धतीने जिंकाव्यात या आणि कोण जिंकू शकेल, कुठला पक्ष कुठल्या जागा जिंकू शकेल यावर चर्चा होईल आणि त्यानंतर उद्या किंवा परवा याच्यावर परत एकदा बैठक होईल। तर ही प्राथमिक बैठक होती, यावर कुठल्याही आकड्यांची चर्चा झालेली नाही। शीतलताई, आभार आपले सगळ्या माहितीबद्दल। तर आकड्यांची चर्चा झाली नाही असं शीतल म्हात्रे म्हणतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।